नमस्कार सगळ्यांना, मी सृष्टी। तर तुम्ही आजपर्यंत चटपटीत लोणचं तर खाल्लं असेल, पण ते बनवतात कसं हे बघितलंय का? चला आपण बनवूया। तर आत्ता आपण आहोत रामसेतू पुलाच्या इथे गोदा घाटावर आणि आत्ता 2 दिवसांपूर्वीच आपल्या गंगेला पहिला पूर येऊन गेलाय, त्यामुळे पाणी जरा असं मातकट दिसतंय। तर इथेच समोर गंगेवर भरपूर लोक बसलेले असतात कैऱ्या घेऊन। आता जाऊयात त्यांच्याकडे आणि कैऱ्या निवडूयात। ढग बघा किती मस्त दिसतायत। 2-3 ठिकाणी फिरून जिथे आपल्याला ताज्या टवटवीत हिरव्या गार कैऱ्या दिसल्या तिथूनच आपण कैऱ्या घेतोय। त्यातल्या त्यात कमी पिकलेल्या आणि काहीही डाग नसलेल्या कैऱ्या आपण निवडतोय। आता या कैऱ्यांना बऱ्याचदा चीक लागलेला असतो, त्यामुळे आपण या सगळ्या कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। या सगळ्या कैऱ्या व्यवस्थित पुसून या काकांकडूनच आपण लोणच्यासाठी कैऱ्यांच्या फोडी करून घेऊयात। तर फोडी करताना यातली कोय काढायची नाही, कारण की या कोयीमुळेच आपलं लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकतं, असं मी लहानपणापासून ऐकत आली। आता एका मलमलच्या मऊ कापडाला आपल्याला या सगळ्या कैऱ्यांच्या फोडी नीट पुसून घ्यायच्या आहेत, कारण लोणच्यासाठी कैऱ्या कितीही स्वच्छ केल्या तरी ते कमीच असतं। तर फोडीतून वरचेवर निघणारा हा कोळीचा भाग आपण काढू शकतो, पण बाकीच्या कैऱ्यांच्या फोडींना जो चिकटलेला कोळीचा भाग आहे ना, तो आपण अजिबात काढायचा नाही। तर आणलेल्या सगळ्या कैऱ्यांच्या फोडींमधनं आपण हा इतका सगळा कचरा बाजूला काढलाय। आता आपण टाकूयात याच्यावरती हळद आणि मीठ आणि या कैऱ्या मॅरिनेट करत ठेवून देऊयात। आता या कैऱ्यांमधलं सगळं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपण इकडे बनवायला घेऊयात लोणच्याचा खार। त्यासाठी आपण इकडे सगळं साहित्य घेतलंय। मोहरीची डाळ, बडीशोप, लाल तिखट, काळे मिरे, लवंग, हिंग, बेडगी मिरची आणि भरपूर मीठ। आता हे सगळं साहित्य आपल्याला थोड्याशा तेलात एक एक करून परतून घ्यायचंय आणि या सगळ्या साहित्यातली मोहरीची डाळ, बडीशोप आणि हिंग थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून मग लोणच्याच्या खारात टाकायचंय। आता एक मोठं पातेलं घेऊन आपण बिर्याणीला कसं लेअरिंग करतो तसं या पातेल्यात सगळ्या मसाल्यांचं लेअरिंग करायचंय। तर सगळ्यात पहिला लेअर आपण यात दिलाय गरम करून, मग पुन्हा थंड करून घेतलेल्या मिठाचा थर आणि मग सगळे इन्ग्रेडियंट्स आणि आता हळद, लाल तिखट आणि रंगाचं तिखट आणि सगळ्यात शेवटी या मिरच्या। आणि आता यात टाकायचं एक कडकडीत गरम करून घेतलेलं पण थंड गार करून घेतलेलं तेल। हा सगळा मसाला तेलात छान मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मग यात टाकायचं आपल्या कैऱ्यांचा फोडी। मी खात्रीने सांगू शकते की हा व्हिडिओ बघतानाच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल। कैरी आणि लोणचं हे 2 पदार्थच असे आहेत ना की नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं। तर हे सगळं मिक्स करून झालंय। आता आपण हे रात्रभर मुरत ठेवून देऊयात। असं वरती तेल ठेवायचं, म्हणजे उद्या सकाळी आपल्याला या लोणच्याचा खरा रंग कळेल। मस्त या चिनी मातीच्या बरणीत लोणचं भरलंय, वरून थोडं मीठ टाकलंय आणि आता तुम्ही या लोणच्याचा रंग बघा।